केवढा तो 25चा चिखल. नमस्कार सर. नमस्कार ताई. नमस्कार. हा, परीक्षकांचे फेस आणि खांडेकरचे केस सोडल्या सगळं आहे तसं आहे. काही बदललेलं नाही. म्हणजे हेच बघा ना, तोच प्राजक्ताचा मोहक सडा, तोच सेठ, तोच दशरथ, तीच लंका, मॉनिटर समोर बसलेले तेच 2 राम लक्ष्मण आणि तीच त्यांची ही ठरलेली वानरसेना. तर मी जास्त काही न बोलता प्रोफेशनल फालतूगिरीला सुरुवात करतो. तर सर, तुमच्या माहितीसाठी मी सांगतो की मी आज एका जादूगाराची मुलाखत घ्यायला आलोय. बघूया त्याला जमतंय का. आलं, चला. अरे बापरे, हे काय लिहिलंय? चप्पल आणि निगेटिव्ह थॉट्स बाहेर काढा. चप्पलचं ठीक आहे, निगेटिव्ह थॉट्स काढले तर मुलाखत कशी होणार? सर, ओ सर. सर, आतूनच लाल करून आलात. कोण आहे रे? कोण आहे? कोण आहे? सर, तुम्ही नाश्त्याला अरुण कदम खाल्लात? हे मी नाही, माझी आतला बोलते. एक मिनिट. पिंगार्डियन. आतला बाहेर, बाहेर आत. अच्छा, हे सगळं हा बोलत होता. पोपट? येस, एवढं प्राणी विश्व सोडून तुम्ही पोपट काढलात सर? दॅट्स माय मॅजिक. मॅजिक? अहो, ह्याच्यासाठी तर आपण बदनाम आहोत. का? कारण आपण उठसूट पोपट काढतो. ओके, सॉरी सॉरी. तर आपण हा पोपट आता बाजूला ठेवूया. वेलकम टू माय होम. माझ्या जादूची माया नगरी, माझ्या जादूची आलम दुनिया. ओ, माझ्या प्रेमाची गोंडस कळी. दिस इज फॉर यू. थँक्यू. थँक्यू. सर, तुम्ही कॅरेक्टर कोणतंही घ्या, डावीकडे पसरायची सवय काही जात नाही तुमची. अरे काय बोलतोस तू? जादूगार जर मी असलो तरी हिच्या नजरेतली जादू मला काही औरच सांगते. बापरे. सर, असं कुणाच्या घरात आलेलं बोलू नये. बोल बिंदास. उंबरट्यावरनं भीक मारायची सोडून द्या आता. तू ह्या जादूगाराला उलट सुलट बोलू नकोस. नाही, नाही. माझ्या जादूने तुला आल्या पावली परत पाठवेल. सॉरी सर, पण आपण जर नीट नाही केलं तर तसंही घरी पाठवणारच आहेत सर. त्यांची काय विषाद. 2 एपिसोडने आम्हीच जाऊ. सर, बसा सर. कसा बसा बसा. ओके, तर आपण कोण? सर, सांगायचंच राहून गेले सर. माझे नाव मी चिन्मय सौमित्र काशीकर, म्हणजे ची सौ का. अच्छा. आय गे. सर, जादूची रडली. तर तू तो फेमस मुलाखतकार ची सौका. सर, हो सर. तर मग तू इथे कशासाठी आलायस? बरेच दिवस घेतलेली नाही ना काय? मुलाखत. मी पण बरेच दिवस दिलेली नाही ना काय मुलाखत. तर ॲज अ फॅन पहिला प्रश्न मला तुम्हाला विचारायचं वाटतं की तुमचं नाव काय? माझं नाव जादूगार तिलोत्तम रमेश डिकोस्टा उर्फ ती. अच्छा, म्हणजे तुमच्या बारशा वेळीच तुमच्या आई वडिलांना कळलं होतं की तुम्ही जादूच्या कलेला मसनात नेणार आहात सर. काय बोलतोस तू? आय एम एक्स्ट्रीमली सॉरी सर. सर, मला फक्त एवढंच विचारायचं आहे की आपण उजळ माथ्याने 4 चौघात जादू या कलेला बर्बाद करू शकतो, ही पानचट पुचाट आणि गढूळ कल्पना तुमच्या मनाला केव्हा शिवली सर? सांगतो. ऍक्च्युली एकदा लहानपणी मी विचार करत होतो आणि माझा मोठा मेंदू माझ्या छोट्या मेंदूशी हितगुज करत होता. बापरे. संवाद साधत होता, मनोमिलन करत होता. अरे होय. हा, आणि ते सगळं संवाद साधताना माझ्या अंतरंगातून अचानक आवाज आला. याचं काय खरं नाही. हा, अरे माझ्या अंतरंगातून आवाज आला की हा मुलगा जादूगार होणार. नशीब प्रत्येकाच्या इथे लिहिलं असतं की तो मोठेपणी कोण होणार. बघ माझ्या इथे काय लिहिलंय.
सर चवरून राहू दे काय राहू दे सगळे हसतायत. सर. अरे च वरून चतुर मुलगा असू शकतो. बरोबर आहे, सर. चतुरस्त्र जादूगार असू शकतो. चमत्कार असू शकतो. सर ऍक्च्युली मी चमत्कारच म्हणणार होतो पण मनातल्या मनात चला उकार तुम्हीच देताय त्याला आम्ही तरी काय करणार सर. ते जाऊ दे सर. तुम्हाला तर माहितीच आहे सर बाळाचे पाय पाळण्यात दिसतात बरोबर तसे मोठ्या जादूगाराचे पाय लहानपणीच्या जादूत दिसतात सर. मला तुम्हाला असा प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही आयुष्यात पहिल्यांदा घुसमटवलेली जादू कोणती. लगेच पेश करतो. 1 मिनिट त्यासाठी मला पत्ते लागतील. हा. ओके उभा राहा. पटकन उभा राहा. ओके हा. यातला एक पत्ता काढ. लोकांना दाखव. स्वतः बघ. बघितलं सर. हा पत्ता ठेव. तिच्यात ठेवत कानपट फोड इथे ठेव. ओके आता मी तुला जादू दाखवतो. हा सर. बिंगार्डियन पत्ता काढ. हा बघा एक्झॅक्टली हा बघा हाच तो पत्ता जो तू बघितला नव्हतास. हादरला घाबरला. मुळात जादू जसे की लोक घाबरतातच आणि लोक जर घाबरली ना तर जादू खूप चांगली होते. आणि पत्ते वाईट पत्त्याचा नादच नको तो. या. जातोच घरी. या बसा सर बसा. चालेल. तुम्ही काय केलं नाही त्यांनी मी काय पाहिलं नाही या सर. बसा सर बसा. सर पुढे मला जरा काहीतरी वेगळं विचारायचं सर. मी चुकीचा नसेल तर ही जादूची टोपी आहे. येस आणि असं म्हणतात की जादूगाराचं विश्व त्या टोपीत सामावलेलं असतं. येस या टोपीतून कोण ससा काढतो हा. कोण कासव काढतो. हा. पण तू मला सांग हा? मी ह्या टोपीतून काय काढणार आहे? स्वतःची लाज. गप्प बस. सर सर सॉरी. हे बघ लक्षात ठेव. हे बघ या टोपीतून मी आता कोंबडी काढणार आहे. कोंबडी. जी स्वतःहून उडून हा. ह्या प्लेट मध्ये येईल. हा. ओके हा बघ आता जादू. चालेल सर. बिंगार्डियन एक प्लेट कोंबडी येईल. बिंगार्डियन एक प्लेट कोंबडी. सर नसेल येत तर राहू दे नाही, आपण नाही, पुढे येणार जाऊ. येणार येणार. अरे जादूला थोडा वेळ लागतो. सर कोंबडी आली नाही पण तिचं कर्तृत्व खाली सांडलं सर. मॅजिकल ऍक्सिडेंट याला मॅजिकल ऍक्सिडेंट म्हणतात. बरोबर आहे सर. अशी खूप मॅजिकल ऍक्सिडेंट घडतात. खरं आहे, सर. कारण छोटे जादू आहेत. अरे हे तर काहीच नाही. अरे गेल्या वेळी आमच्या एरियात कुत्र्यांची नसबंदी करायला गव्हर्नमेंटची माणसं आली होती. काय बोलताय सर. मग मी पुढे झालो. कुत्र्याऐवजी. नाही काही बोल नकोस. सर सर मला ते मी पुढे झालो हा. आणि त्या माणसानं म्हटलं हा. कशाला त्या कुत्र्यांवर अत्याचार करताय. बरोबर आहे सर. मी त्यांना समजवतो. मी त्यांना संमोहित करतो. बापरे. त्यांच्यासोबत व्यक्त होतो. त्यांच्या अरे होय. हा. आणि मग हा. मी निधड्या छातीने हा. त्या 100 पिसाळलेल्या कुत्र्यांच्या गर्दीमध्ये असा घुसलो. हो सर. त्याच्यानंतर तुम्हाला गुरांच्या दवाखान्यात 10 टेलर 50 दिवस शिवत होते सर. कुत्र्यांच्या नसबंदीचा प्रश्न सोडवायला गेला होतात. तुमचा प्रश्न कायमचा सोडवून आला होता सर. एवढा फाडला होता कुत्र्याने. खाली हाच प्रॉब्लेम होतो. व्यक्त झालं की लोक कुत्र्यासारखे अंगावर येतात आणि फाडतात. सर ही जादू आहे. सर ही जादू आहे. सर ही जादू आहे ना. तुला वाटली. अगोदर वाटली होती पण तुमच्या थोबाडाकडे बघून कळलं चुकून झालंय ते सर. नाही, नाही, सर. जाऊ दे. हा, हा. माझ्या माहितीप्रमाणे आता तुम्ही लेखन सृष्टीला सुद्धा नजर लावण्याचा प्रयत्न केलाय सर. तर म्हणजे तुम्ही लेखक झालाय सर आणि कुत्र्यांबरोबर जो नाजूक प्रसंग घडला त्याच्यावर पुस्तक लिहिलंय. येस. कुत्र्यांशी हितगुज आणि उगाच आलेली सूज. 150 पानांचं पुस्तक लिहिलंय. बरोबर सर. धाडस तुमचं जोरदार आहे सर. म्हणून मला असं वाटतंय की आता आपण थांबलेलंच बरं एक प्रश्न विचारून. हे तुला आता वाटतं. मला पहिल्या सीझनला वाटलं होतं. तुझ्या आग्रहामुळे परत आलोय. सर तुमच्या बाहेरच्या आर्थिक मंदीचं खापर माझ्यावर फोडू नका सर. सर घरातले रिकामे टोप चपाट्यावर आणू नकोस. सर सॉरी सॉरी सर सॉरी सर. आता काय होतं जनरली मी मुलाखतीचा शेवट गोड करतो सर.
पण यावेळी तो तुमच्या जादूने करावा असं मला निर्लज्जपणे उगाच वाटतंय सर. चालेल, मलाही आवडेल माझा जादूचा प्याला तुमच्या समोर रीता करायला. सांडा सर. ठीक आहे, मी करतो. पण ही जादू मी आज पहिल्यांदा करणार आहे, फक्त तुझ्यासाठी. बापरे मला तुझी मदत लागेल. सर, पण मी कधी जादूच केली नाही सर. आता करशील? बापरे. 1 मिनिट. या जादूसाठी मला माझी तिलिस्मी तलवार लागेल. बाप रे सर, माझ्या जीवावर उठू नका. अरे तुझ्या जीवावर उठत नाहीये. आरेच्याच जीवावर सगळे उठलेत सर. ओ, लखलखती तलवार काढल्यावर हा पण सोशली लखलखायला लागलाय. करा आता. करतो. तर ही तलवार पकड. हा आता मी स्वतः या बंद पेटाऱ्यात जाणार हा आणि मी आत गेल्यावर हा. ही तलवार हा. तू पेटाऱ्यात खुपसायची. हा? या. हा, 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 आणि हा. तू तलवार खुपसल्यानंतर सुद्धा हा. मी जिवंत बाहेर येणार, कारण माझी जादू. मी आज जातोय. तयार राहा. हा. सर थोडस. तयार राहा. डोंट वरी. विंगार्डियन खुपस तलवार. सर पूर्ण जात नाही सर. असू दे, असू दे. बरं तुम्ही म्हणाल तसं. एका स्किट साठी सर सर एका स्किटसाठी नाही सर, अजून 5 आहेत सर. सर मी काय केलं नाही, तुम्ही काय बघितलं नाही. ही स्किटची मुलाखत काही टेलिकास्ट होणार नाही. ती जाऊ का बरं बाबा. वा 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 वा, क्या बात है, क्या बात है. तुमच्या शाब्दिक पंचेसनामे किती मुकलं. ओ माय गॉड. पुन्हा एकदा ही दर्जेदार फालतुगिरी करण्यासाठी इथे आलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच. खूप भन्नाट झाला परफॉर्मन्स. मकरंद दादा. पोटात तलवार हाना पण जादूगार म्हणा. वा वा वा, क्या बात है. श्रमेश, प्रथमेश तुमची जोडी फार भन्नाट आहे. आणि श्रमेश, तू जे काही केलंस ते फार अद्भुत आणि फारच उत्तम होतं. दोघांचं एकदम सणसणीत परफॉर्मन्स. खूप अभिनंदन, खूप मनापासून शुभेच्छा. 11.5 गुण मिळालेले आहेत. 10 गुण मिळालेले आहेत. मंडळी, मुंबईचा गोंडस अभिनेता तेजस आणि पुण्याची विनम्र अभिनेत्री प्रियदर्शनी ह्यांना बसणार आहे धक्का. कारण त्यांना सरप्राईज विजिट देण्यासाठी येणार आहे विनोदाचा एक्का, अर्थात विशाखा सुभेदार. बघा तिथे काय धमाल घडतेय. अरे यार, ये प्रिया 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 बाहेर यार पटकन. आले 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 आले. तसं यावंच लागणार मला. एकट्याच्याने काही होणार आहे का तुझ्यानी. झालं, ओरडतोय ना कधीपासून. कशाला आरडाओरडा करतोय सतत. गौरव मालाडकरच का तू. काय झालं. टॉवेल दे माझा. टॉवेल कुठे आहे. ए, तुझी बायको आहे का मी. तुझं तू शोध आणि घे. अरे याच्यात बायकोचा काय संबंध आहे यार प्रिया. तू विसरतेस, तू आंघोळीला जातेस तेव्हा मी देतो ना आणून. कारण तुला बाथरूम मध्ये घुसायचं असतं, कळलं ना. सतत कसं रे एवढा उत्साही असतोस तू. प्रिया मेरी जान, क्या तुमने अपने आप को नहाने के बाद कभी आईने में देखा है. तेजा मेरी जान, क्या तूने कभी नहाने के पहले खुद को सूंघा है. घाणा वास येतोय. जा आंघोळ कर जा. ते आता जिमला जाऊन आलो म्हणून कळलं ना. जा जा जा. हा, जातो. टॉवेल दे मला हा शोधून मोठा यार. शाणा. हे बघ इकडे ठेवलाय. कुठेही ठेवतो रे टॉवेल. घाणेरडा वास येतो टॉवेल. धर. ए, सोड ना. सोड. नाही. सोड ना. इस्त्रीवाला आला असेल, प्लीज सोड. जाऊ. त्या इस्त्रीवाल्याला सांग, इस्त्री अभी बिझी आहे, थोडी देर बाद प्रयास कर. सोड. आई. प्रिया, गो माझा पाय जाते. आई आई
किती दिवसांनी बघितलं तुला मी बाई 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 तू आत्ता कशी आलीस अचानक दिलं की नाही तुला सरप्राईज दिलं की नाही अगं मी म्हटलं बाई तू काही यायची नाहीस आपल्या घरी इकडे रमलीस आपली मुंबईत एकटी एकटी आम्ही आपल्या आईबाप वाट बघतो तिकडे तुझी काय ग गधडे तुला माहितीये का तुझे बाबा म्हणाले ना तुला अजिबात पत्ता सापडायचा नाही मी बरोबर हुडकलं की नाही कसं वाटलं सरप्राईज डेंजर डेंजर आहेस तू आई चल चल मी तुला बिल्डिंगची गच्ची दाखवते अगं अगं बिल्डिंगची गच्ची काय मॅडम बाई अगं आलेल्या माणसाला कधी बिल्डिंगची गच्ची दाखवतो का कोणी अगं काय ग पुढे काही पाणी वगैरे विचारशील की नाही आईला सॉरी 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 पाणी देऊ नको चल आपण गच्ची बघू चल काय त्या गच्चीत काय सोनं आहे का काय गच्ची 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 मॅडम बसू तर ते आई गो दमले ग बाई अरे तू खूप थकून आलीस ना तडक बेडरूम मध्ये जा आणि अर्धा तास झोप काढ बरोबर बोललीस चल तू बाई बेडरूम गं. मध्ये चल खरंच दमले अगं थांब जरा मला फ्रेश तर होऊ दे बाथरूम कुठे आहे? नाही बाथरूम नाही बाथरूम का का नको ग कोणी आहे का बाथरूम मध्ये हो कोण आहे बाथरूम मध्ये एकटी राहतेस ना कोण आहे बाथरूम मध्ये एक मिनिट कोण आहे बाथरूम मध्ये नोकर नोकर आहे नोकर आहे बाथरूम गडी ठेवलायस? आई अगं उभीच आहेस तू आल्यापासून चल चल गडी? बस बरं तू इकडे आली गडी ठेवलास हा ते ऑफिस मधनं आल्यावर ना वेळच मिळत नाही अगं कामांमुळे त्यामुळे मग गडी ठेवायला लागलं आई खूप दमते मी ओ ग राणी ग माझी सुकली ग बाई तू बरं झालं गडी ठेवलं असते गोडी गोडी ग बाय हे पण मग तो बाथरूम मध्ये काय करतोय बोलव त्याला बाहेर बाथरूम मध्ये काय करतोय बाथरूम मध्ये गडी काम करतोय कसलं नळ आहे ना बाथरूम मध्ये मग असतो तो गळतोय अगं बाई प्लंबिंगचं पण काम करतो करेक्ट वा 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 जातेस बेडरूम मध्ये झोपायला पण एक ऐक ना गडी ठेवलास ते बरं केलंस हा गडी प्रामाणिक असतात जात नाहीत सोडून बरं केलंस या बायकांच्या मला दांड्या बिंड्या अखंड असतात बरं केलं गडी ठेवलास ते बरं केलं बरं त्याला बोलव ना उठव, त्याला बोलव मला हातपाय धुवायचे बाहेर ये रे ए अरे यार थांब ना काय बाहेर ये पटकन यार इतना क्या घाई है आई 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 ही आई माझी आई आई पाया पडतो हा असू दे आणि हा माझा गडी अरे वाह नाम क्या है नाम हा? तेजंडू हा? पांडू काय पांडू 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 चांगलं आहे नाव पांडू म्हणजे चेहऱ्यावरनं वाटत नाही हा नोकर अजिबात वाटत नाही म्हणजे बघ ना बाई ग चिकन आहे अगदी रे आई. काय म्हणजे असं रे ग आपलं म्हणजे बघ ना काय सुंदर दिसायला बाई नाकी डोळी अगदी तेजस्वी वा 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 छान आहे श्रीमंत वाटतो पण नोकर नाही वाटत पण नोकर हा आता जरा फरक पडलाय हा. आता तर बापरे भयंकर बापरे जा चहा टाक जा हा? आहे काय आहे चहा टाक जा मला चहा नाही येतो ह्या बनवून देतात मला काय गधडे चहा नाही येत या गड्याला तुझ्या नाही ऍक्च्युली तू बनवून देतेस अगं ऐक ना माझं काय झालं हा ऍक्च्युली नोकर नाहीये वाटलंच होतं मला वाटलंच होतं पार ना घराण्याला अगं, पट्टा लावलाय या अगं, आई. कार्तिक परमेश्वरा. ऐक ना. कसा माणूस मुलगा इथे ऐक शांत ऐक माझं ऐक नोकर नाहीये म्हणजे हा असा नोकर टाईप नोकर नाहीये तो परिस्थितीमुळे नोकर झालाय अरे बापरे म्हणजे त्याचे आई वडील गेले आई, आई, मग काय नाही गेले म्हणजे गेले नाही मग? त्याची आई अगं ऍक्च्युली दुसऱ्या एका माणसाबरोबर पळून गेली काय गो बाई इट्स ओके पांडू तुझी चूक नाहीये जाऊ दे झालं पण बाबा ग बाबा बाबा गेले तिला शोधायला आणि ते पण दुसऱ्या स्त्री बरोबर सेटल झाले काय ग बाई खानदाने का काय ग बाई मॅडम जरा एक मिनिट इकडे या ना शी ग बाई. काय बोलतेस तू हे आधीच बरं होतं ना त्यापेक्षा काय आधीच काय आधीचं हे आधी त्यांच्यात बरं होतं आईबाबांमध्ये माझ्या मग काय झालं आई माझी गेली पळून हिच्या म्हणण्याप्रमाणे हा, पण आई गेली नव्हती खरोखर बाबा तिला शोधायला गेले ना हा, तोपर्यंत आई घरात आली आई आली माझी घरात हा
तर मी म्हटलं आई अगं तू इथे बाबा तुला शोधायला गेलेत म्हटलं आई परत बाबांना शोधायला गेली तितक्यात बाबा घरी आले म्हटलं बाबा आई तुम्हाला शोधायला गेली तर बाबा म्हणाले ही ना वेडीबाई कधी सुधारणार कळत नाही तर बाबा परत तिला शोधायला गेले तितक्यात आई घरी आली आई म्हणाली अरे तुझे बाबा कुठे आहेत म्हटलं बाबा तुला शोधायला गेले आई म्हणाली हा वेंदळा माणूस कधी सुधारणार काय माहिती म्हणून आई त्यांना परत शोधायला गेली आणि मग अरे ही फॅमिली आहे का अब्बास मस्तानच्या फिल्मची कथा आहे काय ऍक्च्युली बॅक स्टोरीची काही गरज नव्हती खरं तर एकदम सिम्पल झालं ऍक्च्युली बर. आई बाबा मला सोडून गेले आणि म्हणून मला आता इथे काम करावं लागतं वाईट झालं बाई. परिस्थिती ना वाईट असते लक्षात घे बाळा बरं चल नळ दुरुस्त झाला का ना म्हणजे काय झाला ना म्हणजे काय म्हणजे काय झाला ना दुरुस्त पांडू तू बाथरूम मध्ये काय करत होतास नळ दुरुस्त करत होतास नळ नळ झाला ना दुरुस्त झाला ना हा. झाला झाला जरा फ्रेश होते हो, हा हो. पण काय ग पगार कसा देतेस याला काय नाही फारच जास्त घेत नाही मध्ये मध्ये थोडेफार लाड करावे लागतात तेवढे पुरतात म्हणजे असं सणासुदीला गोडधोड देणं अधून मधून बोनस देणं चांगलंय चांगलंय वा वा हुशार आहेस गो मोरी चांगलं उल्लू बनवते त्याला चांगलंय चांगलंय जरा कचकच लागते ग पायाला ऐक ग. हा. ए जरा झाडू मार रे हा इकडे झाडू मार जरा मी गडी कोण आहे गडी कोण आहे घरात मी आम्हा तो झाडू मार ए प्रिया सांग ना तुझ्या आईला ए मालकिणीला नावाने हाक मारतो लाज वाटते तुला लाज वाटते हे संस्कार केलेत आई बापाने हा हे संस्कार केलेत नाही तो ना सध्या माजलाच आहे पांड्या तुला तर ना आता काय चल, साफ कर अरे सगळं. हे काय फालतूगिरी करते तू चल झाडू घे इकडे चल गावाला तुमचे इस्त्रीचे कपडे काय काय साहेब कोणाला बोलला हे साहेब हा साहेब हाँ पांडू है पांडू हाँ इसको पांडू बुलाने का पांडू अकबर ए पांडू कपडे घे पांडू कपडे घे मॅडम सांगा ना तुमच्या आईला पांडू कपडे नीट मोजून घे मोजून घ्यायची गरज नाही मॅडम ते तुमचे 2 इस्त्रीचे कपडे आहेत आणि त्यांचे पांडूचे ड्राय क्लिनिंगचे 2 शर्ट आहेत एक मिनिट पांडूचे कपडे ह्याच्यात काय करताय एक मिनिट अगं तुला कळतंय का गधडे तुझ्या कपड्यांबरोबर हा पांडू स्वतःचे पण कपडे देतो इस्त्रीला लुबाडतोय ग हा पांडू तुला फसवतोय हा पांड्या तुला काय हे पांडू काय पांडुगिरी चालली आहे हे मला पांडू पांडू बोलणं बंद करा आधी हा पांडू नाही तर मग काय झंडू बोलू हे 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 अति होत आहे यार हे अति होत आहे तुझा अति होतंय मॅडम हे सोन्याचं कानातलं तुमचं आहे काय हो ए या पांडूच्या वरच्या खिशात सापडलं कपडे चेक करून देत जा एक मिनिट तुझं सोन्याचं कानातलं प्रिया तुझं कानातलं याच्या खिशात कसं पांडू कसं 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 अहो मॅडम आठवा असं काय करताय आपण नाही का पार्टीला गेलो होतो तुम्ही दारू पिऊन ताई ठेवून नाचत होता अशाच्या 1 2 3 तेव्हा तुम्हीच नाही का माझ्या खिशात ठेवायला दिलं होतं आठवा प्रिया, विचारा. काय? विचारा. काय खोटं बोलतोय काय माणूस आहे हा खोटारडा एक नंबरचा शपथ आई अगं मी कशाला जाईन याच्यासोबत पार्टीला आम्हाला मित्र नाही आहेत काय गड्याला कशाला घेऊन जाईन मी बरोबर आहे तू खोटारडा बोलते ते बरोबर. खोटारडा शी, शी, शी. एक नंबरचा खोटारडा आहे हा नाही नाही बरोबर आहे चोरी केलीस ना तू थांब तुला दाखवते ए, बघ, चोरी ओ, मारू नका करतो तुम्ही. चोरी करतोस तू वा रे वा हे संस्कार तुझ्या आई बापाचे बरोबर आई तिकडे धावाधावी खेळतात आणि हा इकडे ढापाढापी करतो ओ हे बघा तुम्ही सारखं सारखं माझ्या आई बाबांना मध्ये आणू नका हो व्हॉट नॉनसेन्स यार अरे वा रे वा चोर ते चोर व इंग्लिश मध्ये शिरजोर शहाण्या एक मिनिट ए जा तुला दांडकं बिणकं मिळतं का बघ मारायला त्याला? पांडू, का तुला दाखवते बरोबर नाही तुला उघडा करून मारला ना इकडे सगळ्यांच्या समोर एकदा आपण तर मी बोलूया. तुला पदर खोचता येत नाही पण एक मिनिट तुला काय वाटतं हा गप्प बसेन मी हा बोलूया ना, बोलूया ना. Solve करू ना. काय बोलायचं प्रिया प्रिया जा सांडशी गरम करू ए तू थांब थांब तू सांगशील कुठे चटका द्याल मला कुठे चटका द्याल प्रिया जाते जा मी तिचा बॉयफ्रेंड आहे काय 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 तू आणशील सांगशी मला इकडे चटके बसतील आई सॉरी खरं तर आम्ही इथे लिव्हिंग मध्ये राहतोय एकत्र तुम्ही अचानक आलात मला काही माहित नव्हतं म्हणून आम्हाला हे असं नाटक करावं लागलं सॉरी माहिती होतं सगळं मला कळलं ना सगळं माहिती होतं कळलं ये बस इथे ये. बस 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 इथे नाही रे इथे बस आणि काय काय गधडे परवात आपल्या आत्याचा मुलगा घरी आला होता त्याने फेसबुक ओपन करून दिलं मला आणि तुझा तो डीपी का फिपी दाखवला
बघितला याच्या बरोबरचा फोटो, तेजस मेड फॉर इच अदर. म्हटलं बघूया हे काय मेड प्रकरण आहे. हा आई अगं एक मिनिट गधडे, सांगितलं असतं तर काय बिघडलं असतं? जीव घेतला असता का तुझा? हा सांगता येत नाही. एक मिनिट, तुला माहिती आहे ना आपले आई वडील त्यांनी सुद्धा लव्ह मॅरेजच केलंय. त्या काळात लव्ह मॅरेज केलंय. हा अगं प्रेम करणं गुन्हा नाहीये, पण ही कशाला लपवालपीची लफडी, कशाला लपवालपी करायची? चिकणं माल आहे जरा. आई आई काय आई माहिती आहे माझं जावं येते मोठी शहाणी सांगते मला काय जळलं सांगते. आणि काय रे गधड्या, आई बापाला बोलून घे उद्याच्या उद्या, कळलं का? चला पाया पडा, चला पाया पडा. एक जोड्याने पाया पडवी. थोबाड फोडेन जोड्याने म्हणे. एकटा पाया पड. सॉरी सॉरी ढोलकीनबाई. असं मारीन ना आता. पाय काय म्हणायचं मला? मालकीनबाई. आई आई म्हणायचं. चला वा खाली. आई सॉरी हा, पाया हो, पडतो. खाली. सुखी रा रे बाबा. तुला वेगळं सांगू या आता. हो मॅडम, हा हे बघा काय आणलंय. अरे ह्याला बापरे. तुडवूया मग स्किट संपवूया. माझ्या हातला शिवशिव तर आता. अरे ए तुझा बाप पांडू आहे, तू मला मान. अरे. चल निघ, आमचा अरे, चॉल हात झालाय. लावून चल दाखव निघ, तू. चल. चला. आमचा चॉल झालाय. चल निघ. चल रे चल. वा वा वा, ही सरप्राईज विजिट आम्हाला फार भावली. मस्त झाला परफॉर्मन्स, कमाल. अलकाताई प्रियदर्शनी, तेजस, मस्त परफॉर्मन्स. आणि विशाखाची खाष्ट मालकीणबाई आणि प्रेमळ आई पण मस्त, खूप छान मेसेज होता. आणि बनेचा तडकाही मस्त होता. ओव्हरऑल आम्ही खूप एन्जॉय केला. थँक्यू. वा वा, 11 गुण मिळालेले आहेत. क्या बात. मकरंद दादा तेजस प्रियदर्शनीचं नेहमीप्रमाणेच फर्मास मिस केली होती ना. आज विशाखाताईच त्यांच्याबरोबर असल्यामुळे त्याला एक जोरदार तडका मिळाला. खूप छान. ऑल द बेस्ट, कीप इट अप. थँक्यू. आणि मंडळी, आता आपल्याला कळणार आहे की कोणाला मिळणार आहेत हे मानाचे फेटे आणि विनोदाचा सातबारा. निकाल जाहीर करण्यासाठी मी दोन्ही सरपंचांना मंचावरण्याची विनंती करते. या आठवड्याच्या या रंगतदार स्पर्धेचा निकाल काय असेल हे जाहीर करण्यासाठी मी अखिल भारतीय सरपंच संघटनेच्या महिला प्रदेशाध्यक्ष लपवा छपवी फेम असून सुद्धा सिनेमामध्ये सतत अश्रू ढाळणाऱ्या अलकाताई कुबल यांना. मकरंद, मला असं वाटतं हा फेटा खरं तर तुलाच द्यायला हवा. हा, बाबूरावला पकडा फेम वक्र नानासपुरेनंच हा फेटा द्यायला हवा खरं. बरं, आजचे कालचं आणि आजचा एपिसोड पाहिल्यावर एकंदर खरं सांगू का, मार्क्सवर आम्ही आजचे जहागीरदारी न देता, खरं तर मार्क्स अंशू, निमिष, सनी या ग्रुपला खूप मिळाले होते. पण त्याला जास्त जबाबदार अंशू आहे, कारण क्रेडिट जास्त अंशूला जातं. म्हणून आम्ही आज आणि काल आपल्या एपिसोडमध्ये ज्यांनी एंट्री केली, ज्यांचं आपण स्वागत केलं, त्या श्रमेश आणि प्रथमेशला देतो आहे जहागीरदारी. कारण आजचा आमच्यासमोर हा पहिला परफॉर्मन्स होता, पण फार सुंदर टायमिंग होतं. त्यामुळे आजची जहागीरदारी तुम्हा दोघांना. मजली हास्य निर्माण करणाऱ्या आणि 12 गावचं पाणी प्यायलेल्या जहागीरदारांना विनोदाचा हा सातबारा. अशा पद्धतीने रत्नागिरीच्या रत्नांना दर्जेदार फालतूगिरीला मिळालेला आहे या आठवड्याचा हा मान. क्या बात. अभिनंदन, अभिनंदन आणि खूप स्वागत. तर मंडळी, याच हॅपी नोटवर आम्ही तुमचा निरोप घेतो. आपली भेट होणारच आहे सोमवार ते गुरुवार रात्री 9 वाजता. तुम्ही बघत राहा तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, विनोदाचा नवा हंगाम.